नमस्कार बालमित्रांनो, आज आपण सेवा, स्वच्छता आणि माणुसकीचा जिवंत आदर्श असलेल्या संत गाडगेबाबा यांच्या प्रेरणादायी जीवनावर भाषण बोलणार आहोत. चला त्यांच्या विचारांना वंदन करून आपल्या भाषणाला सुरुवात करूया. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. गाडगेबाबांचं जीवन, सेवा आणि सत्याची शान. जिथे अन्याय दिसे तिथे उठे त्यांचा आवाज महान. फाटकी पांघरून नेसून जगाला दिली माणुसकी. गाडगेबाबांचे विचार आजही घडवती नवसंस्कृती. आदरणीय उपस्थित मान्यवर, शिक्षक वृंद, विद्यार्थी आणि आपल्या हृदयात सदैव जिवंत असलेल्या संतांच्या विचारांवर चालणाऱ्या सर्वांना माझा नमस्कार. आज आपण एकत्र आलो आहोत एका अशा महापुरुषाच्या पुण्यतिथी प्रसंगी ज्यांनी आयुष्यभर धर्माचा गाजावाजा न करता फक्त कर्मधर्म पाळला. आज आपण स्मरण करीत आहोत संत गाडगेबाबांचे, ज्यांचे खरे आणि पूर्ण नाव होते डेबूजी झिंगराजी जानोरकर. 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातील शेगाव येथे जन्मलेला हा अलौकिक आत्मा पुढे संपूर्ण महाराष्ट्राचा स्वच्छतेचा संदेशवाहक, करुणेचा दूत आणि समाज परिवर्तनाचा अनोखा दीपस्तंभ बनला. सिद्ध पुरुष, समाजसेवक, कर्तृत्ववान आणि हजारो लाखो लोकांसाठी प्रेरणा ठरलेले हे संत 20 डिसेंबर 1956 रोजी वर्सोवा, मुंबई येथे देह ठेवून गेले. पण त्यांच्या विचारांचा प्रकाश आजही तितक्याच तेजाने झळकत आहे. गाडगेबाबांचे आयुष्य म्हणजे त्याग, साधेपणा आणि निरपेक्ष सेवा यांचे मूर्त रूप. त्यांनी कधी स्वतःसाठी काही मागितले नाही, ना स्वतःसाठी घर, ना जमीन, ना पैसा. संपूर्ण आयुष्यभर त्यांनी फक्त जनतेच्या सेवेत स्वतःला झोकून दिले. लोक ज्या मार्गाने जातात त्या मार्गांवर झाडू मारणे, गावोगावी स्वच्छता करणे, विषमतेवर प्रहार करणे, अंधश्रद्धेविरुद्ध लोक जागृती करणे, शिक्षणाचा संदेश पोहोचवणे हेच त्यांचे आयुष्याचे ध्येय बनले. ते कोणत्याही पदाचे, प्रसिद्धीचे किंवा गौरवाचे भुकेले नव्हते. त्यांना फक्त एवढेच हवे होते की समाज उभा राहावा, जागृत व्हावा, स्वच्छ व्हावा, शिक्षित व्हावा आणि माणुसकी शिकावी. त्यांची सुरुवात अत्यंत कठीण परिस्थितीत झाली. दारिद्र्य, उपासमार, सामाजिक मर्यादा या सर्वांचा सामना करीत ते मोठे झाले. पण या अडचणींनी त्यांना खचवले नाही. उलट त्यांनी मानवसेवेची अखंड इच्छा पेटवली. गाडगेबाबांना जीवनात एक प्रसंग घडला आणि त्यानंतर त्यांचे जीवनच बदलले. त्यांनी पाहिले की समाजात अंधश्रद्धा, अन्याय, विषमता आणि अस्वच्छता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यांनी मनोमन ठरवले, या सगळ्यांविरुद्ध मी एकटा का होईना काम करणारच. मग त्यांनी स्वतःवरचा सर्व भार सोडला, गाडगे हातात घेतले आणि ते समाज सुधारण्यासाठी निघाले. गावोगाव ते फिरले, लोकांना विचार बदलण्याचे, स्वच्छता ठेवण्याचे, दानधर्म नीट करण्याचे, विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याचे आणि स्त्रियांचा आदर करण्याचे आवाहन केले. त्यांच्या वाणीमध्ये जादू होती, पण ती जादू भाषेची नव्हती. ती जादू होती त्यांच्या प्रामाणिकपणाची. जे सांगत तेच कृती करून दाखवत. म्हणूनच लोक त्यांना संत म्हणू लागले. ते जेव्हा एखाद्या गावात पोहोचत तेव्हा पहिलं काम असे झाडू मारणे. लोक अवाक होत. एखादा देवासारखा वाटणारा मनुष्य हातात झाडू घेऊन गाव, रस्ते साफ करतोय. लोकांच्या मनात प्रश्न येत, हा कोण, असा का करत आहे? आणि मग त्यांच्या कृतीकडे लोक आकर्षित व्हायला लागले. त्यांनी लोकांना सांगितलं, स्वच्छतेचे महत्त्व आपण विसरलो आहोत. आपल्याला बदलायला हवे. देवळात देव दिसतो, पण देव हा फक्त देव्हाऱ्यात बसलेला नसतो. देव आहे आपल्या कामात, आपल्या सेवेत, आपल्या कर्मात. म्हणूनच ते सतत म्हणत की देव माणसात आहे, त्याची सेवा करा. गाडगेबाबांच्या प्रवचनात कधीही दिखावा नव्हता. त्यांनी मोठे मोठे शब्द वापरले नाहीत. साधी, सोपी, सहज भाषा. ज्या भाषेत आई बोलते, शेतकरी बोलतो, सामान्य माणूस बोलतो, त्या भाषेत त्यांनी माणसांच्या हृदयाला स्पर्श केला. त्यांच्या प्रवासात एकच मालमत्ता होती, एक गाडगे, एक टोपली, एक चादर आणि अंगावरचे कपडे. त्यांच्याकडे कोणतेच घर नव्हते, कोणतीच निश्चित जागा नव्हती. ते जिथे रात्र झाली तिथे झोपत. हा साधेपणा, ही निरीच्छ सेवा पाहून लोक त्यांच्या चरणी ओढले जायचे. आज आपण संत गाडगेबाबांना आठवतो तेव्हा त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांची जीवनदृष्टी आणि त्यांची कार्यपद्धती आपल्या मनात एक वेगळीच जागा बनवते. त्यांनी समाजसेवेला धार्मिकतेचा रंग न देता माणुसकीचा रंग दिला. धर्म म्हणजे कर्म, सेवा आणि प्रामाणिकपणा हे त्यांनी जगाला शिकवले. गाडगेबाबांनी शिक्षणासाठी अविश्रांत काम केले. त्यांनी अनेक विद्यालये, वसतिगृहे आणि धर्मशाळा उभारल्या. पण ते कधी स्वतःची मालकी दाखवत नसत. ते नेहमी म्हणत, ही माझी नाही, जनतेची मालमत्ता आहे. मी फक्त सेवक. अनेक लोकांनी त्यांना पैसे दिले, दान दिले, पण त्यांनी नेहमी ते दान लोकांच्या कल्याणासाठीच वापरले. प्रत्येक पैशाची, प्रत्येक धान्याच्या दाण्याची त्यांनी सुयोग्य वाटणी केली. गाडगेबाबांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे अंधश्रद्धा विरोधातील जागृती. त्या काळात समाजात अनेक चुकीच्या रूढी आणि प्रथा होत्या.
लोक भीतीपोटी, समजुतीपोटी, अज्ञानातून खूप अंधश्रद्धा जोपासत होते. बाबांनी त्यांना सांगितले, खरा धर्म म्हणजे माणसाला दुःखातून मुक्त करणे, त्याला सत्याचा मार्ग दाखवणे. अंधश्रद्धेत पडून काहीच साध्य होणार नाही. त्यांनी लोकांना तर्कशुद्ध विचार करायला शिकवले. देवाला नैवेद्य ठेवण्यापेक्षा उपासी माणसाला भाकर देणे श्रेष्ठ आहे, हे त्यांनी प्रत्यक्ष दाखवून दिले. एकदा प्रवासात त्यांच्याजवळ आलेल्या दानातून त्यांनी एका वृद्ध विधवेला नवे घर बांधून दिले. दुसऱ्या वेळेस एखाद्या अनाथ मुलाला शिक्षणासाठी मदत केली. एका गावात त्यांनी स्वच्छतेसाठी मोठा उपक्रम राबवला. दुसऱ्या गावात मद्यपान सोडण्यासाठी मोहीम चालवली. ते एक संत होते, पण त्यांच्या संतपणात दर्प नव्हता. त्यांनी रंगमंचावरून किंवा प्रवचनातून कधीही स्वतःला मोठे दाखवले नाही. त्यांचे मोठेपण होते लोकांच्या कष्टांमध्ये स्वतःला झोकून देणे. गाडगेबाबांनी समाजाला मानव सेवा हीच ईश्वर सेवा हा संदेश दिला. त्यांनी दाखवून दिले की मंदिर सफाई करणे हेही पूजेसम आहे. रस्त्यावरची घाण उचलून फेकणे हेही पवित्र आहे. एखाद्या गरीबाला कपडे देणे हेही देणगीचे श्रेष्ठ रूप आहे. त्यांनी लोकांना विचार करायला लावला की धर्म म्हणजे केवळ देवाचे नाव घेणे नाही, धर्म म्हणजे समाजाचे कल्याण करणे, चांगले काम करणे आणि प्रत्येक जीवाला आपल्यासारखा समजून वागणे. त्यांच्या उपदेशाने अनेक लोकांचे आयुष्य बदलले. हजारो लोक त्यांच्या मागे आले, पण त्यांनी कधीही कोणताही पंथ, संस्था किंवा कमवा असा प्रवाह तयार केला नाही. ते म्हणत, मी कोणाचा गुरु नाही, तुम्हीच तुमचे गुरु बना, तुमचे विवेक तुम्हाला चालवू द्या. हा विचार आजही तितकाच प्रभावी आणि प्रेरणादायी आहे. गाडगेबाबांचे जीवन शेवटच्या श्वासापर्यंत जनसेवेतच व्यतीत झाले. 20 डिसेंबर 1956 रोजी ते अमरावतीकडे प्रवास करत होते. प्रवासादरम्यान वळगाव जवळील पेडी नदीकाठी त्यांचा देह ठेवला गेला. संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांना आपल्या कामासाठी जगता पाहत होता, तेच संत त्या शांत नदीकाठी समाधानीपणे अनंतात विलीन झाले. आजही त्या ठिकाणाचे स्मरण होताच लोकांना मनात एक वेगळेच आदराचे आणि कृतज्ञतेचे भाव निर्माण होतात. कारण त्या दिवसाने फक्त एका महापुरुषाचा देह गेला, परंतु त्यांचे विचार, त्यांचे कार्य, त्यांची शिकवण, त्यांचा प्रकाश कधीच संपला नाही. त्यांचे विचार आजही जिवंत आहेत. ते आपल्याला रोज एक प्रश्न विचारतात, तू समाजासाठी काय करतोस? तू माणुसकीचे 2 शब्द बोलतोस का? तू एखाद्या गरीबाला मदत करतोस का? तू तुझा परिसर स्वच्छ ठेवतोस का? हे प्रश्न आपण स्वतःलाच विचारायला हवेत. आज या पुण्यतिथीच्या दिवशी आपण जर खऱ्या अर्थाने संत गाडगेबाबांना आदर द्यायचा असेल तर त्यांच्या शिकवणीला आपल्या जीवनात उतरवायला हवे. आपण स्वच्छतेला प्राधान्य द्यायला हवे, अंधश्रद्धेला दूर ठेवायला हवे आणि माणसाला माणूस म्हणून सन्मान द्यायला हवा. आपण सामाजिक जबाबदारी निभवायला हवी. बाबांनी जसे आयुष्य जगले तसेच आदर्श जीवन जगण्याचा संकल्प करायला हवा. जगण्याचा मार्ग साधा असू शकतो, पण तो प्रामाणिक हवा. बाबांनी शिकवलेले एक छोटे वाक्य आजही माझ्या मनात घुमते, माणूस मोठा त्याच्या देहाने नसतो तर त्याच्या देण्याने होतो. त्यांच्या आयुष्यात त्यांनी एक अक्षरशः क्रांती केली, पण ती कोणत्याही आंदोलनातून नव्हे तर प्रेमातून, सेवेतून आणि प्रामाणिकपणातून. त्यांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला स्वच्छतेची प्रेरणा दिली. आज स्वच्छता अभियान आपण ज्या उत्साहाने करतो त्या मूलभूत विचारांची बीजे गाडगेबाबांनीच पेरली होती. प्रत्येक गाव, प्रत्येक वस्तीत त्यांनी जागृती केली. त्यांची पाऊलखुणा आजही गावोगाव दिसतात आणि म्हणूनच त्यांच्या मृत्यूनंतरही ते लोकांच्या हृदयात जिवंत आहेत. एखाद्या माणसाचा खरा गौरव हा त्याच्या स्मारकांमध्ये नसतो, त्याच्या विचारांमध्ये असतो. आज आपण गाडगेबाबांना स्मरतो आहोत म्हणजे त्यांच्या विचारांना पुन्हा एकदा मनात जागा देत आहोत. त्यांच्या पुण्यतिथीचा दिवस म्हणजे फक्त एक श्रद्धांजली नाही, तो संकल्पाचा दिवस आहे. आज आपण ठरवूया की आपल्यातला प्रत्येक जण आपल्या परीने समाजासाठी काहीतरी करेल, छोटं का असेना पण मनापासून. संत गाडगेबाबांचे जीवन म्हणजे एक प्रेरणार्थी दीपस्तंभ आहे. हा दीपस्तंभ नेहमीच उजळत राहील, आपल्यालाही उजळवत राहील आणि समाजालाही प्रकाश देत राहील. त्यांनी दाखवले की समाजाचा बदल हा मोठ्या आंदोलनात नाही तर छोट्या कृतीतून होतो. एक झाडू घेतला तरी माणूस जग बदलू शकतो, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. आज त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी मी एवढंच सांगू इच्छिते की आपण गाडगेबाबांचे अनुकरण करायचे असल्यास बोलण्यात नाही, कृतीत करायला हवे. स्वच्छता पाळा, माणुसकी पाळा, सत्य पाळा आणि सेवेला आयुष्यात स्थान द्या. हेच त्यांना खरी आदरांजली ठरेल. संत गाडगेबाबांचे विचार आपल्या मनात प्रकाशमान राहोत, आपल्या आयुष्याला दिशा देत राहोत आणि समाजाला उज्ज्वल बनवत राहोत, हीच नम्र प्रार्थना. झाडू हातात घेतला, अंधार सगळा पळविला, गावोगाव फिरता फिरता समाजाला नवा मार्ग दाखविला. सेवा त्यांचा धर्म झाला, जनतेला दिला आधार. गाडगेबाबा नाव उच्चारता
गाडगेबाबा नाव उच्चारता जागते मनात प्रेरणेचे झंकार. धन्यवाद. बालमित्रांनो, संत गाडगेबाबांची शिकवण आपल्या कृतीत उतरली तर समाज नक्की उजळेल. याच भावनेने मी माझं भाषण इथेच थांबवते. धन्यवाद. अशाच प्रेरणादायी विचारांसाठी, भाषणांसाठी वर्षा ज्ञानदीप चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा आणि हा संदेश आपल्या मित्रांसोबत शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन भाषणासह. तोपर्यंत हसत राहा आणि शिकत राहा. धन्यवाद.